नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. अनेक वर्षांनी आज मनसेच्या नेत्यांना भेटतात म्हणजे नाही, अनौपचारिक मी भेटतच असतो. आम्ही कोर्टात नेहमी भेटत असतो. परब साहेब साधारणतः किती गर्दी होईल अशी अपेक्षा आहे त्यानुसार हे सगळं पूर्ण भरून रस्ते पूर्ण जाम होतील. त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा, अशी माझी भावना आहे. साहेब राज साहेब आणि उद्धव साहेब यांची काही बोलणं झालं का? पाहतो की अनिल परब की आता चेक. आपण पाहिलं अनिल परब बोलत होते. मनसे आणि ठाकरे सेनेकडून जो मेळावा पार पडणार आहे, जल्लोष साजरा होणार आहे, त्या सभास्थळाची पाहणी, वरळी डोमची पाहणी त्यांनी केली. त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदी सक्ती विरोधात जो मनसेनं आवाज उठवला होता, त्या संदर्भात जो मोर्चा निघणार होता, त्याऐवजी आता विजयी मेळावा पार पडणार आहे आणि या सभास्थळाची पाहणी म्हणजेच वरळी डोमची पाहणी, या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत. नेमकी सध्याची तिकडची काय स्थिती आहे? दोन्ही सेनेचे कार्यकर्ते आता सध्या तिथे जमा झाले. नक्कीच 5 जुलैला जो मेळावा आहे या ठिकाणी त्याची तयारी संदर्भातील पाहणी करण्यासाठी आता हे नेते या ठिकाणी पोहोचले आहेत. आपण बघतोय की नितीन सरदेसाई आहेत, बाळा नांदगावकर आहेत, अनिल परब आहेत. या ठिकाणी लेआउट दाखवला जातोय कशा पद्धतीने वरळी डोम आहे आणि किती जागांची कॅपॅसिटी, या सगळ्याची माहिती या ठिकाणी दिली जाते. साधारणतः सिटिंग कॅपॅसिटी ही 10,000ची आहे. मात्र दोन्ही पक्षाचे जे सैनिक आहेत, मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होणार. त्यामुळे कशा पद्धतीने सगळ्याची पाहणी करायची, कशा पद्धतीने नियोजन करायचं याची चर्चा आपण बघतोय की या ठिकाणी केली जात आहे. साईनाथ दुर्गे असतील, या ठिकाणी आशिष शंभूरकर आहेत, जे स्थानिक शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, हे सर्वच या ठिकाणी चर्चा करत आहेत. 5 जुलैला जो मेळावा असणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यांच्याच नजरा या ठिकाणी असणार आहेत. कारण बऱ्याच वर्षानंतर 2 ठाकरे बंधू आहेत ते एकत्र स्टेजवर येणार आहेत. त्यामुळे याकडे साऱ्यांचं लक्ष आहे आणि दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या उत्साहात आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे ते येतील. त्यामुळे जास्तीची गर्दी या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाईल याबाबतची जी काही चर्चा आहे ती चर्चा सध्या केली जात आहे. खरं तर हा जो वरळी NSCI डोम आहे ही जागा देखील कमी पडू शकते. कारण या ठिकाणी मनसेचा देखील मेळावा होतो, शिवसेनेचा देखील जे दसरा मेळावा. सध्या त्या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू आहे आपण ऐकू शकतो का? काही कळू शकतंय का? या ठिकाणी ही चर्चा केली जात आहे की कशा पद्धतीने कुठून एंट्री दिली जाईल, कशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट केली जाईल, याच पद्धतीची जी चर्चा आहे ती सध्या अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांच्यात केली जाते. इथले जे वरळी डोमचे जे व्यवस्थापक आहेत त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी संपूर्ण जो लेआउट आहे या वरळी डोमचा त्याबद्दलचं एक दाखवल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने एंट्री गेट असेल, कुठून एंट्री ठेवायची, VIP एंट्री कुठून असणार, या सगळ्याची चर्चा ही सध्या केली जात आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी आपण बघितलं तर जो वरचा भाग आहे त्या ठिकाणी 3 ते 4,000ची सिटिंग आहे. खाली कशा पद्धतीने खुर्च्या लावायच्या या ठिकाणी हे सर्व सिटिंग अरेंजमेंट करताना जास्तीत जास्त सिटिंग अरेंजमेंट कशी होईल, जास्तीत जास्त लोकांना बसता कसं येईल याबाबतची चर्चा केली जाते. आणि जो खालचा पॅसेज आहे तो पॅसेज ब्लँक आहे, रिकामा आहे, त्यामुळे त्यावर खुर्च्या लावायच्या. त्यामुळे त्या खुर्च्यांबाबतची देखील कशा पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट करायची याबाबतची चर्चा सध्या हे आपल्याला दोन्ही पक्षाचे नेते आहेत ते करत आहेत. सध्या आपण बघतोय की हे सर्वच नेत्यांमध्ये ही सध्या चर्चा आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे 5 तारीखचा जो मेळावा आहे तो अतिभव्य करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी हे सर्व चर्चा सुरू आहे. ही जागा ही कमी पडू शकते, त्या अनुषंगाने बाहेर कशा पद्धतीने अरेंजमेंट करता येईल, त्या ठिकाणी काही स्क्रीनिंग लावता येतील का, वाहनं येतील त्या वाहनांचे साठी कशा पद्धतीने अरेंजमेंट करायची, पार्किंगची देखील समस्या निर्माण होऊ शकते. त्या अनुषंगाने हे सध्या ही चर्चा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये होत आहे. कारण 2 पक्षाचे एकत्रित हा मेळावा असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी होणार आणि त्याचं ही गर्दी कशा पद्धतीने हँडल करायची याचं एक आव्हान ह्या पक्षाकडे आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही पक्षाचे नेते आहेत ते या ठिकाणी एकत्रित येण्यासाठी सध्या आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतोय मनसे आणि ठाकरे सेना या दोन्ही नेत्यांमध्ये, अनिल परब आणि मनसेच्या नेत्यांमध्ये चर्चा होतीये कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येईल. वरळी डोम इथं ही पाहणी करण्यात येते.
दोन्ही नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आपण पाहू शकतोय. खरं तर मनसेचे कार्यकर्ते आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते हे एकत्र आल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. वरळी डोम इथं जी सभा पार पडणार आहे, जो विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या सभास्थळी आपल्याला पाहायला मिळतील. ते दोघं नेमकं काय आवाहन करतात, जनतेला काय सांगतात किंवा कार्यकर्त्यांसोबत काय संवाद साधतात, याकडे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही सध्या दृश्य आहेत, ही वरळी डोमची पाहणी करतानाची दृश्य आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.